हा हा चला करा, सुरुवात करा. करा. नमस्कार. आजच्या या मंगळवारच्या तिसऱ्या पर्वामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवात आपण शंखनादाने करूया. मी आरती प्रभुणे आणि अनंत कुमार जोशी यांना विनंती करते की त्यांनी शंखनाद करावा. वा वा, छान. भारतीय संस्कृतीने शंखाला समुद्रातून उचलून थेट देव्हाऱ्यात स्थान दिले. शंख हा उत्पत्ती व सर्जन यांचं प्रतीक असलेलं आणि शुद्धता व पावित्र्य यांच्याशी नातं असलेल्या सुंदर अशा शंख नादाने कार्यक्रमाची सुरुवात केल्याबद्दल आरतीताई आणि अनंत कुमार यांचे मी खूप खूप आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. आणि यापुढील सूत्र मी आपल्या सरांकडे, रवींद्र खानोलकर सरांकडे देते. आपल्याकडे आता प्रथम सुरुवात करतायत अपर्णाताई चिटणीस आणि अपर्णाताई तुम्ही सादरीकरण सुरू करा. नमस्कार. उद्या गुरुपौर्णिमा निमित्त गुरु शिष्याचं नातं आणि एका गुरुनी आपल्या शिष्याला कसं समृद्ध केलं याचं मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. शिक्षिका ॲनी सुलिवान आणि शिष्या ही आंधळीमुखी बहिरी हेलन केलर 18 महिन्याची असताना ती आजारी पडली आणि तिचा ताप डोक्यात गेला आणि ती मृत्यूच्या दारात असताना ती परत आली मृत्यूच्या दारातून, आणि जी आली ती मुखी बहिरी आणि आंधळी होऊनच आली. हे जे दुःख होतं ते खूप कठीण होतं पचवणं. आणि याच हेलन केलरनी जे काही प्रसिद्धी मिळवली, जे दैदिप्यमान यश मिळवलं, या हेलनचा जन्म 27 जून 1880 ला दक्षिणी US मधील छोट्याशा खेड्यात अल्बाम येथे झाला. अगदी लहान असताना आजारपणात तिची दृष्टी, त्वचा आणि श्रवणेंद्रियाची क्षमता नाहीशी झाली. तिचे आई बाबा पण खचले नाहीत. आमच्या मुलीला आम्ही शिकू, स्वतःच्या पायावर उभी करू, स्वयंसिद्धा करू, आणि खरोखरच मोठ्या जिद्दीने त्यांनी सुलिवान या टीचरच्या मदतीने आपले स्वप्न साकार केले. तसंच खरं तर हे खूप कठीण होतं, कारण हेलन ही खूप जिद्दी होती आणि हट्टी होती आणि क्रोधित होती. म्हणजे जे हातात येईल ते ती फेकून मारणारी, हाताला चावे घेणारी अशी. पण हेलन ही जरी, आणि तशीच तिची बुद्धिमत्ता पण प्रचंड तल्लख होती. त्याच्यामुळे, आणि ही ॲनी सुलिवानी जी तिला टीचर आली, त्या टीचरने तिचं पूर्ण भविष्यच बदलून टाकलं. आणि या हेलनला तिने बरोबर योग्य मार्गदर्शन दिलं. आणि ज्या वेळेला हेलनचे जेव्हा तिची दृष्टी गेली आणि जेव्हा ती म्हणजे मुखी आंधळी झाली, त्याच्या आधी जे ती शिकली होती ते फक्त तिच्या लक्षात होतं. हाच धागा या ॲनी सुलिवान या टीचरने घेतल्या आणि तिला तिचं बोट धरून त्या पाण्यापाशी आल्या. मोठेच्या पाण्याच्या झुळझुळत्या वाहत्या धारेत ॲनीने हेलनचा हात धरला. ओल्या स्पर्शाने हेलन आनंदली. ॲनीने तिच्या हातावर अक्षरे लिहिली, WATER. ह्या मुलीला तो शब्द अंतरात आत समजला. तिचे ओठ थरथरले. ॲनीला तो सकारात्मक प्रतिसाद वाटला. तिने छोटीला जीवन शिक्षणाचा एक आनंदकारी अनुभव दिलेला होता स्वतःच्या कल्पकतेने. आणि ती आंधळीमुखी बहिरी हेलन त्या दिवशी प्रथम बोलली वॉटर. आणि हेलन वेगाने घराकडे पोचल्या. जेव्हा आई वडिलांनी हेलनच्या थरथरत्या ओठातून वॉटर हा शब्द ऐकला, तेव्हा त्यांनी हेलनला खट्ट मिठी मारली. ॲनी टीचरचे नावही जगात
जगाच्या पाठीवर नोंदवले गेले, सूचित झाले, ठळकपणे कोरले गेले. दोघी नेहमी बरोबरच असत. ॲनीने हेलनला ब्रेल लिपीत वाचायला शिकवले. हेलनला पुढच्या शिक्षणाची ओढ लागली. शाळेत तर जाऊ ती शकत नव्हती. मग तिने सारी पुस्तके ब्रेनमध्ये लिहून काढून आपले इप्सित साध्य केले. अंध व्यक्तींना हेलन केलर देवदूत वाटत होती. अंधांच्या मनात कोणताही न्यूनगंड राहू नये म्हणून ती मनापासून प्रयत्न करी. यासाठी ती गावोगावी फिरे, सभा घेई, व्याख्याने देई. तिची लिखित भाषणे म्हणजे ऊर्जेचा स्तोत्र असे. स्वतःच उणे व कमी लेखू नका, तुमच्यात कोणतेही न्यून नाही असे ती संदेश देत असे. म्हणजे इतकी तिला पारंगत केलं आणि तिने स्वतःला अपंगत्व न समजता इतरांनाही ते समजू नये म्हणून तिने त्यांना खूप सहाय्य केलंय. आणि अपंगांच्या जगामध्ये तिने फार मोठं आणि मानाचं स्थान मिळवलंय, खूप मोठं कार्य केलेलं आहे. अशा या ॲनी सुलेवान आणि हेलन शिष्या, गुरु आणि शिष्या या दोघांना माझे प्रणाम. वेळेअभावी पूर्ण नाही, फक्त एक प्रसंगच मी सांगितला. छान झालं. वा वा, अपर्णाताई, मस्त मस्त. झालं. छान मस्त झालं झालं. अपर्णाताई खूप छान. खूप छान, खूप छान सांगितलं. धन्यवाद. छान मिळालं, माहिती पण खूप चांगली मिळाली. छान. आपण उदाहरण मस्त मिळालं. मस्त मिळालं उदाहरण. छान छान. तर समोर आता डॉक्टर शुभदाताई खटावकर सादरीकरण करतायत. हा, शुभदाताई करा. जय श्रीराम. नमस्कार सर्वांना. वेगळं काहीतरी सादर करावं तिथून द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा सांगावी असं वाटतंय, ते सांगायचा प्रयत्न करते. आपली संस्कृती पुनर्जन्म मानते आणि त्यानुसार माणसाला पूर्वजन्मीचे भोग भोगणे क्रमप्राप्त असते. काम्यक वनी पांडव राहत होते आणि ते वनवासात होते. एके दिवशी श्रीकृष्ण त्यांच्या भेटीला आले. पांडवांनी आनंदाने श्रीकृष्णांचं स्वागत केलं, पण श्रीकृष्ण उदास झाले, कारण त्यांना पांडवांची ती परिस्थिती सहन झाली नाही. हे बघून धर्मराज म्हणाले, कृष्णा, तुझ्या भेटीने आम्ही आनंदी झालो, पण काय रे, आमच्या आजच्या अवस्थेने तुला दुःख होत नाही का? त्यावर कृष्ण म्हणाला, अरे तुमचं कर्म तुम्हाला बोलव. तुमचा म्हणजे धर्मराजा तुझा द्यूताचा छंद आणि काय कृष्णा? धर्मराज म्हणाले. कृष्ण गंभीर होऊन सांगू लागले, या द्रौपदीचा तुमच्या पत्नीचा पूर्वजन्मीचा अपराध तुम्हाला भोवला बरं का? सांग कृष्णा, सांग, काय ते आम्हाला स्पष्टपणे कळलं पाहिजे, असं सर्व पांडव म्हणाले. मग कृष्ण सांगू लागले, पूर्वी मेधावी नावाचे मोठे ऋषी नदी तीरावर राहत होते. त्यांच्या घरी एक मुलगी जन्मली. तिचं नाव त्याने मेधावती ठेवलं. बालपणीच तिची आई वारल्यानं, मातेचं छत्र हरवल्यानं, पित्यानंच लाडानं तिचं संगोपन केलं. तिला विद्या शास्त्र सर्व शिकवली. ती लग्नाच्या वयात आली. खूप स्थळे पाहिली, पण योग्य वर मिळेना. ते खूप फिरले, अति कष्टाने आजारी पडले आणि अखेरी मग त्यांना देवाज्ञा झाली. मेधावतीने खूप शोक केला. लोकांनी तिची खूप समजूत घातली. अनाथ मेधावती अरण्यात गेली, कठोर तप केलं, शंकराची आराधना केली. तपाने शरीर पार सुकून गेलं. अखेरी तिने शंकराचा धावा केला. देवा, आता तुमचाच आधार आहे. आता माझं लग्न होऊन मी सुखाचा संसार करावा अशी माझी इच्छा. हे देवा शंकरा, ती पूर्ण कर. ती तपाचरण करीत असता एके दिवशी चमत्कार झाला. साक्षात दुर्वास मुनी प्रगटले. तिला डोळे उघडण्याची त्यांनी आज्ञा केली आणि तिला विवाह करून सुखी राहा असा आशीर्वाद दिला. मेधावती म्हणाली, हो तात, मी त्यासाठीच हे तप करीत आहे. आता शंकर प्रसन्न होतील व माझी इच्छा पूर्ण होईल. पण दुर्वासाने तिला अधिक मासाचं पुरुषोत्तम व्रत करायला सांगितलं. मेधावतीने शंकर श्रेष्ठ मानले व त्यांचीच आराधना करायचं ठरवलं. दुर्वासाना संताप आला आणि तिने मेधावतीला पुरुषोत्तमाचे व्रत तुच्छ लेखल्याबद्दल याविषयी शाप दिला.
तू राजाची राणी झाली तरी वनवासाचे दुःख भोगावे लागेल, पण पुरुषोत्तम व्रत केले तर पूर्व वैभव प्राप्त होईल. एवढं बोलून ते निघून गेले. मेधावतीला खूप वाईट वाटलं, पण आता काहीच उपयोग नव्हता. अग्निकाष्ट भक्षून तिने शंकराची आराधना चालू ठेवली. आणि आश्चर्य, एके दिवशी शंकर तिच्यावर प्रसन्न होऊन प्रगटले. भांबावलेल्या मेधावतीने घाईघाईने पतिदेव 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 असं 5 वेळा म्हटलं आणि माझी इच्छा पूर्ण कर म्हटलं. अर्थात 5 वेळा पती मागितला. शंकरांनी तथास्तु म्हटलं आणि पुढची कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे ती सांगण्यात वेळ न घालवता इथे 4 मिनिटांचं बंधन पाडून नवीन काही देण्याच्या आनंदात आपल्या सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद. वा हो, वा वा. छान खूप छान 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 झालेलं आहे. खूपच मस्त मस्त झालं. नवीन नवीन खूप छान. मॅडम हो खूप दादा छान खूप झालं. छान समजलं. धन्यवाद. मस्त. धन्यवाद. हॅलो आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतील. विकास, सुरुवात करा तुम्ही. हा, आजचा विषय आहे इंद्रपुरी तील अति पावन पवित्र भूमी इंद्रपुरी अमरावती. माईक जवळ या घ्या. भूमीला प्रत्यक्ष भगवंताने आपले चरण स्पर्शाने पवित्र केले आहे. द्वापार युगी भगवान श्रीकृष्ण तेथे 3 दिवस वास्तव्याला होते असा भागवत पुराणात उल्लेख आहे. आज त्याच ठिकाणी एक भव्य मंदिर उभारले आहे. राजस्थानची कलाकृतीने मंदिराची वास्तू साकारली आहे. समोर उजव्या बाजूला चिंतामणी मंदिर आहे. येथे श्रीकृष्णाने रुक्मिणीचे चिंतन केले होते व रुक्मिणीने श्रीकृष्णाला इथेच वरमाला घातली. तिची चिंता दूर झाली. ही आख्यायिका आहे. अशी आख्यायिका आहे की जी व्यक्ती इथे येऊन आपली चिंता व्यक्त करते तिची चिंता दूर होते. या मंदिराचे नाव जरी चिंतामणी असले तरी इथे मूर्ती श्रीकृष्णाची आहे. मुख्य मंदिराच्या सभागृहात श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. ते जिथे बसले होते ती जागा मंदिरात कठड्यांनी सुरक्षित केली आहे. मुख्य गाभाऱ्यात श्रीकृष्णाचे वास्तव्य व विश्राम केला होता. ती जागा देखील कठड्यांनी सुरक्षित व सुशोभित केली आहे. जवळ श्रीकृष्णाची संगमरवरी मूर्ती व काही प्राचीन मूर्त्या आहेत. इथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी पंचक्रोशीत प्रचिती आहे. याचा प्राचीन इतिहास असा आहे की द्वापार युगात विदर्भाची राजधानी कौंडिण्यपुरी होती. इथे भीमक राजा व सुधामती राणी राज्य करीत होते. त्यांना 5 पुत्र व 1 लावण्यवती कन्या होती. कन्येचे नाव रुक्मिणी होते. रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी याने तिचा विवाह चौथ देशाचा राजा शिशुपाल याच्याशी ठरवला होता. मात्र रुक्मिणीने द्वारकेचा राजा श्रीकृष्ण याच्या पराक्रमांनी प्रभावित होऊन त्याच्याशीच विवाह करण्याचा मनोमन निश्चय केला होता. नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न वरी, ही रुक्मिणीची स्थिती झाली. अशा मनोदशेत तिने सुदेव नावाच्या सेवकाबरोबर श्रीकृष्णाला एक पत्र पाठवले. पत्रात रुक्मिणीने श्रीकृष्णाची प्रशंसा करीत विवाहाची इच्छा दर्शवली. भगवद्गीतेच्या दशमस्कंदाच्या 53व्या अध्यायात रुक्मिणीच्या या पत्राचा उल्लेख आहे. याचा भावार्थ असा त्या पत्राचा, हे श्रीकृष्णा, विवाहाच्या 1 दिवस अगोदर तुम्ही गुप्तपणे आपली सेना घेऊन विदर्भात या आणि शिशुपाल व जरासंध यांना पराजित करा आणि मला इथून घेऊन जा.
श्री अंबादेवी आमची कुलदैवत आहे. तिचे मंदिर कौंडिण्यपूर राजधानीच्या पश्चिमेला इंद्रपुरी नगराबाहेर आहे. प्रथेप्रमाणे विवाहाच्या अगोदर एक दिवस मी इथे देवीच्या दर्शनाला येईन. तिथूनच तुम्ही माझे हरण करा. या पत्राला अनुसरून भगवान श्रीकृष्ण इथे विदर्भात आले आणि त्यांनी तिथे 3 दिवस वास्तव्य केले. जेव्हा रुक्मिणी अंबादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी आली तेव्हा श्रीकृष्णाने तिथून तिला या मंदिरात आणले व रुक्मिणीने त्यांना वरमाला घातली. म्हणून विदर्भातील अमरावती मधील हे चिंतामणी मंदिर फार प्रसिद्ध आहे. नमस्कार. छान छान. छान आहे मंदिर पण खूप छान आहे. छान झालं. विकास भाऊ खूप छान झालं. छान खूप धन्यवाद. मस्त मस्त पाटील साहेब. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या समोर भारती खानोलकर सादरीकरण करतील. भारतीताई करा, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. नमस्कार. लेखिता हरी गोपीन सवे नाचता, हरिवरी रुसली राधिका. तिचे समाधान करण्या भक्त सखा कुंजवनी प्रवेशला. मागच्या भागात आपण कृष्ण कुंजवनातला राधा कृष्ण आणि अनय यांची भेट आपण मागच्या वेळेला पाहिली. निरोप घेताना राधा हळूच म्हणते, कृष्णा तुझ्या स्मृतीत मी माझे जीवन घालवी. माझ्यासाठी तू तुझे मुरली वादन चालू ठेवत जा. मुरलीला तुझा सहवास नित्य लाभू दे. दोघांचे नेत्र भरून येतात, एकमेकांचा निरोप घेतात आणि त्याप्रमाणे कृष्णाच्या मुरलीचे सूर राधेच्या अंतःकरणात कायम निनादत होते. ती कृष्णमय झाली होती. कृष्णाने राधेला अंतःकरणात स्थान दिले होते. शिवाय वर दिला होता की माझ्याजवळ तू उभी राहशील तेव्हा मी बासरी वाजवत तुला आनंद देईन. सर्व आपला जय जयकार करतील आणि त्यांचा मी कृष्ण सखा होईन. राधा कृष्ण ज्या घरात तसबीर असेल तेथे सदैव प्रेमच प्रेम आढळेल असे अभय दान कृष्णाने राधेला दिले. आता गोकुळातले अवतार कार्य कृष्णाचं संपलं आणि त्या आता थोडासा आढावा म्हणजे त्याने इथे गोकुळामध्ये गोपाळांसाठी दही दूध चोरलं आणि स्वतःला चोर हे प्रभूषण हे घेतलं भूषण. तसंच त्याने गर्वहरण इंद्र ब्रह्मदेव यांचं करून आणि ब्राह्मणांचं गर्वहरण करून एक त्या सर्व गोपांना धडा घालून दाखवून दिलं आणि त्याने गोपांची संघटना बांधली. क्रीडेची रास रचली, गोपींची संघटना बांधली. अशा प्रकारे एक वेगळंच कार्य त्यांनी स्त्रियांना ह्या पासून यमुनेत स्वातंत्र्य मिळायला लागलं आणि त्याला नवीन नावं काही काही त्यावेळेला मिळाली. वनमाळी, गोपीनाथ, गिरीधारी अशी तिथे आणखी विशेष भूषण मिळाली. आता कृष्णाचे मथुरेत आगमन. प्रत्यक्ष देव ज्यांना घाबरतो असे माझे मोठे मोठे हे कंसाचे विचार आहेत की देव ज्यांना घाबरतो असे माझे मोठे मोठे दैत्य कृष्णाने वध केला दैत्यांचा. आपले सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. तेव्हा महाप्रतापी कृष्ण त्याला काहीतरी निमित्त करून आपण इथे बोलवून घेतले पाहिजे. प्रधानाचा सल्ला घेऊन तो धनुर्याग यज्ञ करायचा आरंभ करायचं ठरवतो आणि कृष्णानंदादी सर्वांना गोड बोलून बोलवायचं असं ठरवून तो इथे बोलवल्यावर त्याचा वध करणं सोपं जाईल. ही विषवल्ली जोमाने वाढू लागली आहे, तिला समूळ खुडून टाकली पाहिजे या विचाराने प्रधानाच्या सल्ल्याने स्थिर बुद्धीचा चतुर असा सगळा श्रीकृष्णाचा सगळा अक्रूर याला आमंत्रण करायला सांगतात, पाठवायचं ठरवतात आणि
तर ते म्हणतात की हा अक्रूराला ही कामगिरी दिल्यावर त्याच्या मनात येतं की हा चांडाळ कंस याच्या पुढे त्या 2 सुकुमार मी कसं आणू. कृष्णाने क्रूर दैत्यांचा वध केला खरा, आणि मलाही त्याप्रमाणे धोका आहे असाही त्याच्या मनात विचार येतो. आणि दुसऱ्या क्षणी असं वाटतं त्याला की कृष्ण सर्वसाक्षी अनंत ब्रह्मांड आहे, त्याला माझे मन, माझा नाईलाज, माझं प्रेम समजेल, आणि दुर्दैवाने जर मरण आलंच त्याच्या हातून तर ते माझं मी सौभाग्य समजेल. निर्गुण निराकार असा गोकुळातला यादवेंद्र मी डोळे भरून पाहिल, माझ्या जीवनाचे सार्थक होईल असा विचार करत अक्रूराचा रथ गोकुळाच्या सीमेवर येतो. आणि अक्रूर तेथेच रथातून उतरून कृष्णाला साष्टांग दंडवत घालतो. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रूच्या धारा वाहू लागतात, आणि गायीच्या पावलांचे दर्शन घेत घेत त्यांनाही मनोमन नमस्कार करत अक्रूर केव्हा नंदाच्या दारात येतो ते त्याच्यात वळत पण नाही त्याला. आणि ते याचा आवाज ऐकून नंद बाहेर येतो. नंद बाहेर आल्याबरोबर दोघे एकमेकांना आलिंगन देतात. मग कृष्ण आणि बलराम पण येतात, आणि कृष्ण धावत येऊन त्याला आलिंगन देतो. अक्रूर हा यादव कुळातील सत्वशील माणूस समजला जाईल. कृष्णाने धावत पुढे येऊन त्याला वंदन केले. दोघांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. त्याने कृष्णाचे पाय धरले. हे परब्रह्म आपल्या कुळात प्रकट झाले म्हणून त्याला ब्रह्मानंद झाला. आणि त्याने मग यशोदा आणि नंदाला मथुरेतला कंसाचा निरोप सांगितला की तुम्हाला सर्वांना बोलवण्यासाठी मी आलेलो आहे. आणि हे ऐकून नंद आणि यशोदा त्याला म्हणतात की नंद, कंस कृष्णाला मारायला टपलेला आहे हे तुला माहिती असून तू कसा आलास. तर कृष्णच म्हणतो की माते तू अजिबात काळजी करू नकोस, की मी नक्कीच कृष्णाला मारेन. आणि हा आपला दादा माझा की तो आहेच बरोबर, तो मुष्टिक आणि चाणूर या दोघांना आम्ही मारू दोघं मिळून, तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तसं यशोदेला कृष्णाचे आजपर्यंतचे त्यांनी सर्व मारलेल्या दैत्यांचे डोळ्यासमोर येतात. पुढील भाग पुढच्या वेळेला पाहू. वा. धन्यवाद. छान नमस्कार. झालं भारती छान छान सुंदर. छान भारतीताई, मस्त. भारतीताई छान झालं. भारतीताई मस्त मस्त झालं, झालं. छान झालं. भारतीताई मस्त झालं. भारतीताई खूप छान. धन्यवाद. पुरुषोत्तम. आता आपल्या समोर वैशालीताई फडणीस सादरीकरण करतायत. वैशालीताई करा, सुरुवात करा. माझी गुरु भगिनी खटावकर, गुरुमाऊली, आपण सर्वांना सविनय नमस्कार. उद्या गुरुपौर्णिमा. ही गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून संबोधली जाते. चातुर्मासाला सुरुवात होते. या अवधीत प्रत्यक्ष परमेश्वर पृथ्वीतलावर असतो असं मानलं जातं. प्रत्येक जण आपापल्या परीनं व्रत वैकल्य करण्यास सुरुवात करतो, जेणेकरून परमेश्वराच्या जास्त सान्निध्यात राहून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक रूढी परंपरा आहे. पण मला सांगा, एक दिवस करून काही होत नाही, पण हा एक दिवस संकल्प करण्याचा दिवस आहे. आपल्या पुढील जीवनात त्यांनी दिलेल्या चांगल्या मार्गावर आपल्या यशस्वी निर्धास्त जीवनाची वाटचाल करण्याचा हा संकल्प आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरूंचे स्थान हे अलौकिक आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला गुरु भेटतात. गुरुना माता, माऊली असं संबोधलं जातं. गुरु परमेश्वर, गुरु माऊली, उन्हीं के कारण हमारे जीवन में जगमगाएगी ज्ञान की दीपावली. गुरु ज्यांचे मार्गदर्शन दिव्यासारखे सतत प्रकाश देणारे असते. आई हा आपल्या आयुष्यातील पहिला गुरु. आईच्या गर्भात असल्यापासूनच आपण आईकडून सर्व ग्रहण करत असतो. अभिमन्यूची गोष्ट आपल्याला माहीतच आहे. साने गुरुजी, श्यामची आई, शिवराय यांच्या गोष्टी आपण आपल्या आजी पणजीपासून ऐकत आहोत. आजही आपण आपल्या मुलांना, नातवंडांना त्या कथा सांगतो. उद्देश एकच असतो, त्यांच्यावर चांगले संस्कार होणं. त्यानंतर शिक्षक. शालेय जीवनात शिक्षकाचे स्थान अतुलनीय आहे. पूर्वीच्या काळी गुरुग्रही राहून शिक्षण घेतलं जातं असं होतं.
ती शिक्षण घेण्याची पद्धती एवढी सुयोग्य होती की एकाग्रतेने विद्यार्जन होत असे. श्रीकृष्ण सुदामा, एकलव्य द्रोणाचार्य, कृष्ण अर्जुन, राम हनुमान, रामदास स्वामी शिवाजी महाराज, रामदास स्वामी भोळाराम, श्रीराम शबरी, समर्थ शिष्या वेण्णा स्वामी, असे कितीतरी गुरु शिष्य सर्वश्रुत आहेत. जीवन जगण्याची कला श्रेष्ठ गुरूंच्या माध्यमातून गुरुकृपेतूनच मिळते. निसर्ग हाही आपल्या सर्वात मोठा गुरु आहे. प्रत्येक ऋतूंमध्ये नवनवीन रूपे घेऊन तो आपल्याला सुखवीत असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे कायम देणे, दान करणे हे निसर्गाकडून शिकण्यासारखे आहे, तेही निरपेक्ष भावनेने. गरीब श्रीमंत लहान मोठा कसलाही भेदभाव न करता सर्वांना सावली फुले फळे देत राहतो. मग तो रोप लावणारा असो, दगड मारणारा किंवा वृक्षतोड करणारा. उलट तो फळा फुलांनी भरला की नत्त होतो. कालांतराने झाड वटले तरी त्याचा इंधन म्हणून उपयोग होतो. त्याचा कोळसा राख तिचाही उपयोग होतो. म्हणजे जीवनाच्या अंतापर्यंत देत राहणे हे आपण वृक्षांकडून शिकतो. नारळाला तर कल्पवृक्ष म्हणतात हे आपल्याला माहित आहे. फुलांचं उदाहरण घ्या. फक्त 1 दिवसाचं आयुष्य असतं त्यांना, तरी कळीपासून फूल उमलेपर्यंत अगदी कोमेजलं तरी ते सुगंधाची सौंदर्याची बरसात करत राहतं. कोणी देवपूजेत, कोणी केसात, कोणी समारंभात सजवण्यासाठी, तर कोणी श्रद्धांजलीसाठी त्याचा उपयोग करतात. पण सर्वांना सारखी वागणूक देणं व दान करणं हे एकच ध्येय असतं त्याचं. तसेच ग्रंथ, पुस्तके, अवांतर वाचन हे न थकता न थांबता आपल्याला ज्ञान देण्याचं काम करतात. जो वाचेल तोच या जगात वाचेल असं म्हणतात. वाचनाने आपल्याला सर्व स्तरातील ज्ञान मिळते. आपल्याला संतांनी ग्रंथ संपत्ती बहाल केली आहे. त्यातून आपल्याला शैक्षणिक, आध्यात्मिक, उद्बोधक सर्व प्रकारचे ज्ञान मिळत आहे. रामरक्षा, दासबोध, मनाचे श्लोक, गजानन चरित्र, गोंदावलेकर महाराजांची प्रवचन ग्रंथ, ज्ञानेश्वरी, बहिणाबाई, इंदिरा संत, भागवत, नाथांची भारुड, किती आणि काय. याच्यातून किती समाज प्रबोधन, किती शिकवण आपल्याला दिली जाते याचे आपण चिंतन करून ते आत्मसात केलं पाहिजे. म्हणजे आपलं जीवन समृद्ध होईल. या पुढील भाग आपण पुढच्या भागात बघू. नमस्कार. वा वा वा. छान छान. वा वैशालीताई, फर्स्ट टाइम करून अतिशय उत्तम झालं. वैशालीताई छान झालं, मस्त Thank you. सादरीकरण पण छान छान झालं. वैशाली, Thank खूप you. छान एकदम खूप छान. स्पष्ट वगैरे छान होतं. थँक्यू थँक्यू. मस्त झालं. पहिला विषय- प्रयत्न. विषय पण छान आणि प्रथम हे सादरीकरण पण सुंदर. आणि Thank you. पुढचं पण बुकिंग केलं. केलं. त्याच्या आता आपल्या समोर दत्तात्रय मराठे पहिल्यांदाच आपल्या या मंचावरून सादरीकरण करतायत. मराठे साहेब करा, सुरुवात करा. तर आतापर्यंत जे आहे ते आपण अध्यात्म बघितलं, तर मला वाटतं की आपल्या रोजच्या जीवनातली लोकल सुद्धा जी आहे त्यातनं सुद्धा खूप अध्यात्म आपल्याला शिकायला मिळतं. तर त्याच्या संबंधीची एक कविता, साधारणतः ताल जी आहे की तोच चंद्रमा नभासच्या याच्यावर आहे, पण मी काव्य गायन करणार नाहीये, काव्य वाचन करणार आहे. तोच रोजचा प्रवास, रोजचीच धावपळ, एकांती तुझीच आस, तूच माझी लोकल, तूच माझी लोकल. कलकलाट तो तसाच, दरवळे तोच वास, गर्दी ही बहरली, रोजचाच कहल तोच, तरीही बंधू भाव हा एकमेका सावरतो, एकांती तुझीच आस, तूच माझी लोकल, तूच माझी लोकल. सारे जरी चढती आत म्हणजे लोकल मध्ये, कुणी न आक्रंदतात, शिरल्यावर म्हणती सर्वे सुखदुःखा समान, कुणी रमी मुंबरी खेळती, कुणी भजनी रंगती, तीच समरसता समान, कुणी विचार मंथनात, एकांती तुझीच आस, तूच माझी लोकल, तूच माझी लोकल. आता हे तिसरं कडवं जे आहे ना ते तर फारच आध्यात्मिक आहे.
त्या पहिल्या भेटीत म्हणजे पहिल्यांदा लोकल करणारा त्या अनुभव जो आहे तो याच्यात लिहिलेला आहे. त्या पहिल्या भेटीत घामेजलो नखशिखांत करुणी रिकामा खिसा कोरडा केलास घसा पुन्हा पुन्हा फिरवूनी केले मज अष्टावधानी एकांती तुझीच आज तूच माझी लोकल तूच माझी लोकल तोच रोजचा प्रवास. नमस्कार. वा 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 वा, छान छान विषयाला हात घातलात तुम्ही. छान छान मस्त. कविता होती सर, छान. सुंदर. छान आलं, सुंदर मराठी काका. खूप छान. छान, मस्त. खूप छान झालंय. छान छान झालं मला मस्त. वेगळं काहीतरी. ना आवाज. आता आपल्या समोर रतनताई अडकीकर सादरीकरण करतायत. रतनताई, करा सुरुवात. सर्वांना नमस्कार. नमस्कार. मी आजचं लेखन माझं सादर करणार आहे ते भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी IIT त्या स्पर्धेत मी भाग घेऊन सादर केलं होतं, मुक्तछंद लेखन. तर त्यात मला सर्वोत्कृष्ट सन्मानित करण्यात आले. वा वा वा. माझ्या लेखाचं नाव आहे नैराश्य. नैराश्य. मित्र हो, आपण रोज वर्तमानपत्रात एक तरी बातमी वाचतो की 25 वर्ष वयाच्या मुलाने किंवा मुलीने आत्महत्या केली. 15 वर्ष वयाच्या मुलाने गच्चीवर जाऊन 5व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. कुटुंबाला संपवून आत्महत्या केली, वगैरे वगैरे अशा एक ना अनेक प्रकारच्या बातम्या रोजच्या वाचनात येतात. पण काय हो, हा जीव एवढा स्वस्त आहे का हो? कोणत्याही गोष्टीचा दीर्घकालीन विचार न करता आपलं आयुष्य क्षणात संपवून कायमचा जगाचा निरोप घेणं हे इतकं सोपं आहे का? आपल्या मागे धाय मोकलून रडणारे आपले जन्मदाते बहीण भाऊ आहेत. हल्लीच्या काळात हल्ली 1 किंवा 2च मुलं असतात. आपली मुलं आपल्या मागे त्यांचं काय होईल असा साधा विचार पण त्यांच्या डोक्यात शिवत नाही. ते मागचा पुढचा विचार न करता आपलं आयुष्य कोणाला लावून लहानाचे मोठे करतात. पण आजकालच्या पिढीला आयुष्य हे भायकाळ्याच्या स्वस्त भाजीपाल्याप्रमाणे वाटून जगाचा निरोप घेतात. त्यांच्या धीर या शब्दाला महत्वच नाही. तांत्रिक दृष्ट्या प्रगत देशात सर्व झटपट हवाय त्यात भर म्हणून बिघडलेले समाज माध्यम, पाश्चात्यांचं नको ते अनुकरण करणं, गले लठ्ठ पगाराच्या अपेक्षा, प्रेमभंग, लक्झरी वस्तू वगैरे वगैरे अशा सर्व गोष्टी हव्यासा पायी मनासारख्या झाल्या नाही की माणूस निराशेच्या विळख्यात अडकतो. आजची पिढी नैराश्याच्या गर्देत सापडली आहे. मुलांना घडविताना वाढवताना संस्कार खूप महत्वाचे असतात. लहानपणापासून त्यांना कणखर बनवायला सुरुवात झाली पाहिजे. यश अपयश पचवण्याची ताकद त्यांच्यात निर्माण केली गेली पाहिजे. त्यांच्यातील बारीक सारीक गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादायचे नाही, म्हणजे मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होत नाही. जी जननी 9 महिने 9 दिवस बाळाला उदरात वाढवून वेदना सहन करून जन्म देते आणि ह्या सुंदर जगात आणते, तिचा क्षणभर विचार न करता टोकाची भूमिका घेऊन एका झटक्यात आयुष्याची राख रांगोळी करतात. माणूस मनाने एवढा कमकुवत होऊ शकतो याचेच आश्चर्य वाटते. आता नैराश्य कसे ओळखावे हे समजून घेणे आवश्यक आहे. 1. मुले अभ्यास इतर महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. 2. आपल्या बरोबर सतत वाईट घडणार याची त्यांना भीती वाटते. 3. कशातच रस वाटत नाही. 4. खाण्यापिण्यात रस उरत नाही, वजन कमी होते. 5. अजिबात झोपत नाहीत किंवा खूप झोपतात. 6. नकारात्मक विचार मनात येतात किंवा तसा विचार मनात येतो. 7. हसणं खेळणं विसरतात, कायम उदास राहतात. आता तुम्हाला वाटेलच की या सर्व गोष्टींवर उपाय काय? जिथे अपाय तिथे उपाय हे असतातच. हे जरा समजून घेतले पाहिजे. उपाय: 1. घरातील वातावरण हसत खेळत ठेवावं. 2. मुलांना एकटं राहू देऊ नका, त्यांच्या मनातील घुसमट बाहेर काढण्यासाठी त्यांना बोलतं करा. 3. प्रेमाने काळजी घेऊन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. 4.
2 आठवड्यात बदल नाही झाला तर तज्ञाची मदत घ्यावी. जसजसे वय वाढतं तस तसा सतत बुद्धीने विचारपूर्वक निर्णय घेता आला पाहिजे. तेव्हाच माणूस संकटकाळी स्वतःला सावरून त्यातून बाहेर पडू शकतो व आयुष्यात रंग भरून आनंदाने जगू शकतो. लेख पूर्णत्वाकडे जाताना म्हणूनच असे म्हणावंसं वाटते की नैराश्याला थारा जीवनी नसावा, आस्वाद घेत घेत आनंद लुटावा. धन्यवाद. खूप छान रतन. रतन ताई छान. रतन वास्तविकता मांडली आहे. मस्त झालंय. छान मस्त 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 विषय. थँक्यू सो मच. डिटेलिंग होतं. वास्तविकता आहे. आता आपल्या समोर प्रफुल्ल साने सादरीकरण करतायत. हा, करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. मी तुवाराची अभंग सादर करतोय. वा वा वा. अभंगाचं नाव आहे सोहळा वारीचा. माईक जवळ घ्या जरा. भक्तीचा सोहळा. ठीक आहे, बरोबर येते? हो हो, व्यवस्थित येतोय. ओके. भक्तीचा सोहळा येती वारकरी, भक्तीचा सोहळा येती वारकरी, नाम घोष करी पंढरीत, नाम घोष करी पंढरीत. अध्यात्माची ओढ संतांनी लावली, अध्यात्माची ओढ संतांनी लावली, विठाई माऊली हृदयात, विठाई माऊली हृदयात. आस दर्शनाची जाऊ पंढरीला, आस दर्शनाची जाऊ पंढरीला, पाहू श्रीहरीला याची डोळा, पाहू श्रीहरीला याची डोळा. शुभ्र वस्त्र टोपी हाती वीणा टाळ, गळ्यामध्ये माळ वैष्णवांच्या, गळ्यामध्ये माळ वैष्णवांच्या. रिंगणात धावे, रिंगणात धावे, रिंगणात धावे, अश्वमाऊलीचा सोहळा वारीचा रंगत से, सोहळा वारीचा रंगत से. भक्तीत रंगून, भक्तीत रंगून वैष्णवनातती, फुगड्या घालती भक्तगण, फुगड्या घालती भक्तगण. नको भ्रष्टाचार, नको भ्रष्टाचार, सर्वा सुखी ठे देवा, नको भ्रष्टाचार, सर्वा सुखी ठेवा. मागणे हे देवा प्रफुल्लते, मागणे हे देवा प्रफुल्लते, मागणे हे देवा प्रफुल्लते. थँक्यू. वा वा खूप वा. छान. वा वा, अप्रतिम, सुंदर. प्रफुल्ल सर खूप छान, खूप छान. पूर्ण वर्णन आलं त्याच्यामध्ये, है ना? मस्त मस्त, खूप छान, आणि खूप छान. तुमच्या बाजूला विठोबा रखुमाई बसवले होते थोड्या वेळ. हो सुंदर सुंदर झालं. मस्त झालं प्रफुल्ल सर. आता आपल्या समोर पुष्पलताताई देवरे सादरीकरण करतायत. पुष्पलताताई, करा सुरुवात. आज का मेरा विषय है गुरु पूर्णिमा की महिमा. तो आषाढ़ महीने की पूर्णिमा के दिन गुरु पूर्णिमा का पर्व पूरे भारतवर्ष में मनाया जाता है.
इसे व्यास पूर्णिमा भी कहा जाता है, क्योंकि इसी दिन व्यास ऋषि ने महाभारत का लिखन किया था। पूर्णिमा यानी प्रकाश, और गुरु हम सबको ज्ञान देकर ज्ञान का प्रकाश हम तक पहुंचाते हैं। इसलिए गुरु के प्रति कृतज्ञता व्यक्त करने का यह दिन होता है। करता करे न कर सके, गुरु करे सो होय सब होय, तीन लोक नवखंड में गुरु से बड़ा न कोई। महर्षि व्यास जी का जन्म त्रेता युग के अंत में आषाढ़ मास की पूर्णिमा के दिन हुआ था। वे पूरे द्वापर युग तक जीवित रहे। कहा जाता है कि महर्षि व्यास ने कलयुग के शुरू होने पर पृथ्वी से प्रयाण किया था। वेद, उपनिषद और पुराणों का निर्माण करने वाले वेद व्यास जी को पूरी मानव जाति का गुरु माना जाता है। उनके ही सम्मान में हर वर्ष आषाढ़ मास की पूर्णिमा के दिन गुरु पूर्णिमा यानी व्यास पूर्णिमा के रूप में मनाया जाता है। गुरु पूर्णिमा के दिन शिष्य अपने गुरु की, व्यास जी की पूजा करके उन्हें उपहार देते हैं, उनकी स्तुति गान करते हैं। हर शुभ कार्य की शुरुआत में हम यही प्रार्थना करते हैं, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आइए इस प्रार्थना को हम समझ ले कि इस प्रार्थना में 3 शब्द आते हैं, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा। यानी गुरु ही ब्रह्मा है, विष्णु है और महेश भी है। इतना ही नहीं, वह साक्षात पर ब्रह्म स्वरूप होते हैं। जीवन में 3 शक्तियां हैं। पहली शक्ति है सृजन करना यानी पैदा करना, निर्माण करना। दूसरी शक्ति है पालन करना और तीसरी शक्ति है संहार करना। वैसे ही अंग्रेजी में शब्द आता है गॉड, जी यानी जनरेटर, ओ यानी ऑपरेटर और डी यानी डिस्ट्रॉयर। ये तीनों शक्तियों से सद्गुरु अपने शिष्यों पर कर्म करते हैं। जैसे गुरु शिष्य का सृजन करता है, शिष्य संसार की मोह माया में जो पड़ा हुआ है उसमें परमात्मा का प्रेम पैदा करता है। दूसरा सूत्र है पालन करना। गुरु का जो भी शिष्य हो जाता है उस साधक की संभाल पालन सद्गुरु करते हैं, उसकी साधना को पल्लवित करते हैं, अपनी जीवनी शक्ति को जागृत करके दशम द्वार तक पहुंचाते हैं। जो परमात्मा द्वार है, जिस स्थान पर साधक परमात्मा की अनुभूति करके वापस आ जाता है। सुना है कि योगियों ने भी काया को छोड़कर अंतर के मंडलों में यात्रा की है। तीसरा सूत्र है संहार करना यानी डिस्ट्रॉय करना। सद्गुरु अपने शिष्य के भय को मारता है, क्योंकि मनुष्य के जीवन में सबसे बड़ी रुकावट है भय, डर। संसार में ऐसा कोई भी प्राणी नहीं है जो भयभीत ना हो। जैसे चोरी का, अपमान का, बुराई का और तो और मृत्यु का भी डर होता है, भय होता है। सद्गुरु शिष्य को मुक्त कर देते हैं और शिष्य के भीतर जो 5 चोर बैठे हैं, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, इनसे सद्गुरु मुक्त कर देते हैं। गुरु साक्षात परब्रह्म होते हैं। इसलिए जिसने भी अपने जीवन में सद्गुरु किया है उनको मानो भाग्य से ही उन्हें सद्गुरु प्राप्त हुए हैं। जो शिष्य को इस भवसागर से पार लगाते हैं, गुरु का महत्व परमात्मा से भी ज्यादा कहा गया है। गुरु गोविंद खड़े काकू पाए, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए। गुरु महिमा के बारे में संत कबीर जी कहते हैं, धरती सब कागज करूं, कलम करूं बन राई, शाही सब समंदर करूं, तो भी गुरु गुण लिखा न जाए। ऐसे इस गुरु पूर्णिमा के अवसर पर मैं अपने सद्गुरु को भाव पुष्प से शत शत प्रणाम करती हूँ। गुरु पूर्णिमा की नमस्ते।
फार छान, फार सुंदर. बहुत वा, बढ़िया वा. था. सुंदर सुंदर. खूप छान झालं पुष्पा. थोडक्यात काही छान बोललात. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता आपल्या समोर सुहास पुरोहित सादरीकरण करतायत. सुहास, करा सुरुवात करा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज पुन्हा जुन्या ट्रॅकवर येतोय. पतिता पिक्चरचं याद किया दिल ने कहा हो तू मे फार फेमस गाणं होतं, त्याचं मराठीकरण करतोय सादर. वा वा वा. आठवण झाली आज कुठेस तू, बहरला वसंत ग कुठेस तू, प्रेमाने साद दे कुठेस तू, प्रेमाने साद दे कुठेस तू. हो गुंग आज कुठल्या विचारात हो, असहाय मन त्यात हो, स्वार्थी हे जग मायाळू तू, स्वार्थी हे जग मायाळू तू. आठवण झाली ग कुठेस तू, आठवण झाली ग कुठेस तू. ओ रात्र संपली सकाळ झाली ग, मी तुझ्याच आठवणीत गुंग ग, आता तर माझी कहाणीच तू, आता तर माझी कहाणीच तू. आठवण झाली ग कुठेस तू, आठवण झाली ग कुठेस तू. ओ तूच माझ्या जीवनाची बाग ग, तूच माझ्या वाटेतील प्रकाश ग, माझ्यासाठी तूच आकाश ग, माझ्यासाठी तूच आकाश ग. आठवण झाली ग कुठेस तू, आठवण झाली ग कुठेस तू. वा 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 वा. खूप मजा आली, खूप मजा आली. खूप मजा. वा, वा, खूपच वा. सुंदर. वा. छान झालं पुरोहित. खूप छान, बेस्ट. मस्त झालं पुरोहित सर. छान झालं पुरोहित सर, खूप छान. धन्यवाद. हा विषय धन्यवाद, म्हणजे धन्यवाद. अखंड झाला सुहास पुरोहितांचा. थांबा, आधी आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. हा प्रज्ञाताई बोला. सर्वांना नमस्कार. माझा विषय आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा. आजचा प्रासंगिक विषय, त्याची जुगलबंदी या ठिकाणी चालू आहे, पण लक्षात येत आहे की प्रत्येक जण वेगळ्या दृष्टिकोनातून ते मानताय. वैशालीताईंनी खूप छान सांगितलं की गुरु कुठे कुठे मिळतात, आणि पुष्पलता ताईंनी पण गुरु पौर्णिमेचं जे महत्व आहे ते सांगितलं. दोघींची अभिव्यक्ती छान होती. मीही हाच विषय वेगळ्या पद्धतीने मांडले. आषाढातील दोन महत्वाच्या तिथी आहेत, एक आषाढी एकादशी आणि दुसरी गुरुपौर्णिमा. अर्थातच गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुला ब्रह्मा विष्णू महेश मानण्याची शिकवण देणाऱ्या आपल्या संस्कृतीमध्ये या तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे. व्यास हे गुरूंचे गुरु मानले गेले आहेत. त्यांचा सन्मान आपल्या गुरूंच्या द्वारे करावयाचा म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेला वर्षातून एकदाच असणाऱ्या श्री अमरनाथ यात्रेला प्रारंभ होतो. भगवान शंकरांनी देवी पार्वतीला ज्या ठिकाणी जन्म मृत्यूचं रहस्य सांगितलं त्या हिमालयातील गुफेत बर्फाचे श्री शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार होते. श्रावण पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत लाखो भाविक बर्फाच्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन पुण्य मिळवतात. भारतीय संस्कृतीत असे मानले जाते की ज्याला गुरु नाही त्याला गती नाही. गुरुचे स्थान हे परमेश्वरापेक्षाही मोठे आहे. म्हणूनच पहिला नमस्कार हा गुरुला असतो. जीवनाला आकार देणाऱ्या गुरुचे पूजन गुरुपौर्णिमेच्या दिवशीच नव्हे तर नित्य करावे. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या गुरूंचे
आदरपूर्वक पूजन करण्याचा हा दिवस म्हणजेच ही गुरु पौर्णिमा अर्थातच व्यास पौर्णिमा होय. असे म्हटले जाते की गुरुविना नाही दुजा आधार, रडता पडता कोठे अडता तो नेतसे पार. भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अतिशय महत्व आहे. अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत गुरु या शब्दाला फारच मोल आहे. ज्याला गुरु नाही त्याला प्रत्यक्ष परमेश्वराचा आधार नाही अशी आपली संस्कृती मानते. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचं स्मरण आणि पूजन याला खूपच महत्व आहे. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते, कारण व्यासांना आद्य व सर्वश्रेष्ठ गुरु समजले जाते. या दिवशी व्यास पूजा करण्याची ही प्रथा आहे. असे म्हटले जाते की शब्द साहित्याचे अमाप भांडार व्यासांनी रचले. त्यांनी एकूण 18 महापुराणे, 18 उपपुराणे आणि महाभारत हे महाकाव्य रचून ज्ञानाचे भांडार खुले करून दिले आहे. व्यासांनी हाताळला नाही असा एकही विषय नाही. त्यामुळे व्यासांना व्यासो उच्छिष्ट जगत सर्वम असे म्हटले आहे. म्हणूनच व्यास पौर्णिमेला व्यासांच्या प्रतिमेची पूजा करतात. असेही म्हटले जाते की आषाढ शुद्ध पौर्णिमेला व्यास मुनी शंकराच्या रूपात अवतीर्ण झाले, म्हणून या दिवशी व्यास पूजा करण्याची प्रथा पडली. गुरुपौर्णिमा भारतभर साजरी केली जाते. या दिवशी देशातल्या शंकराचार्यांच्या सर्व पीठांमध्ये मोठा सोहळा असतो. शृंगेरी, द्वारका, जगन्नाथपुरी, ज्योतिषपीठ म्हणजे जोशी मठ, त्याचप्रमाणे सर्व धर्मसंस्थातून व्यासपूजेचा मोठा उत्सव असतो. दक्षिण भारतात मात्र व्यास पूजा ज्येष्ठ पौर्णिमेला करतात. भारतभरात गुरु शिष्य परंपरेला महत्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर आपल्या गुरुचे अवश्य स्मरण करावे, पण त्यांची शिकवण आचरणात आणली तरच ती फार मोठी गुरुदक्षिणा ठरेल. असो. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. खूप छान प्रज्ञाताई, खूप छान झालं. मस्त सुंदर सुंदर झालं. धन्यवाद सगळ्यांना. आपल्या समोर अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. करा, सुरुवात करा अरविंद. सर्वांना नमस्कार. नमस्कार. मी त्यानंतर थोडे दिवस झाले होते. त्यानंतर पाकिस्तानने आपल्या सैन्याने व पठाणी टोळीवाल्यांच्या साहाय्याने काश्मीर चारही बाजूने सतत आक्रमण करायला सुरुवात केली. तेव्हा काश्मीरच्या संस्थानिकाने आपले संस्थान भारतात विलीन केले आणि भारताची लष्करी मदत मागितली. ताबडतोब भारताने आपली सैनिकी कुमक पाठवली व आपल्या सैनिकांनी पाकिस्तानी सैन्य व पठाणी टोळ्यांच्या बरोबर घनघोर युद्ध करून त्यांना सीमेवर अडकवून ठेवले. 18/3/1948 या दिवशी आपल्या जाबाज सैन्याने पठाणी टोळ्या व पाकिस्तानी सैन्यावर घनघोर युद्ध केले आणि त्यांनी काम केलेले धनगर गाव परत मिळविले. अजूनही चिंगास व राजौरी गावे त्यांच्या ताब्यात होती. त्यानंतर पाकिस्तानी माघार घेताना राजौरी पुंछ हा नॅशनल हायवे महामार्ग सुरुंग लावून उद्ध्वस्त केला. त्यामुळे राजौरी व चिंगास येथे रणगाड जाण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे आपल्या सैन्यात चिंतेचे वातावरण पसरले. मग त्याला पर्यायी मार्ग म्हणून रणगाडे नासेरी व राजौरीला जाण्यासाठी मुघलकालीन मार्गाचा विचार त्यांनी केला. हा प्रदेश अतिशय डोंगराळ व घाटांचा होता. त्याच्या पुढे उघड्या प्रदेशात पाकिस्तानी सैन्य होते. त्यांच्या निपात आपण रणगाडीच्या साहाय्याने करू असा विश्वास आपल्या सैनिकांना होता. भारतीय सैन्य जर रणगाडे घेऊन आले तर आपली काही धडगत नाही. म्हणून काही करून त्यांचा येण्याचा मार्ग कठीण करण्यासाठी त्यांनी रस्त्यावर जागोजागी सुरुंग पेरले, झाडे तोडून रस्त्यावर टाकली आणि उतारावर उकळी तोफा आणि मशीन गन लावून ठेवल्या होत्या. तेव्हा हा रस्ता मोकळा करणे जरुरीचे होते. त्यासाठी ते काम वाबी इंजिनियर ग्रुपकडे देण्यात आले.
त्याचे नेतृत्व सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे करत होते. 8/4/1948 दिवस रणगाड्या पुढील रस्त्यावर जाऊन पेरलेले सुरुंग निकामी करणे, तोडलेली झाडे बाजूला करणे, जर मोठी झाडे असतील तर ती स्फोटके लावून उडवून लावणे ही कामे होती. व हे करताना चारही बाजूने पाकिस्तान्यांच्या गोळीबार चालू होता. या परिस्थितीत काम करताना कोणतीही प्राणहानी होऊ नये याची पण काळजी घ्यावी लागत होती. हे काम करताना उखळी तोफा व गोळीबारामध्ये राणेंचे 2 सैनिक शहीद झाले. पण त्याने राणे विचलित न होता शांतपणे सुरुंग निकामी करत पुढे जात होते. त्यातच त्यांच्या मांडीत गोळी लागली व ते रक्तबंबाळ झाले. तरी सुद्धा त्यांनी पर्वा न करता त्यांनी धाडशी व नामी शक्कल लढवली. त्यांनी रणगाडीच्या पुढे खाली जाऊन सरपटत सुरुंग निकामी करण्याचा सपाटा लावला. या प्रयत्नात ते रणगाड्या खाली चिरडून मरण्याची शक्यता होती. हा 43 किलोमीटरचा घाट होता. त्या जीवघेण्या पद्धतीने रस्त्यावरील सर्व सुरुंग त्यांनी निकामी केले, झाडे बाजूला केली व हळूहळू भारतीय रणगाडे मार्ग क्रमत होते. हे राणेंच्या टीमने चोख काम केले होते. त्यामुळे रणगाडे पथक युद्धभूमीवर पोहोचले आणि वेगाने आपल्या सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर चालून गेले. सतत 72 तास प्रवास केलेले आपले जवान होते, तरी त्यांनी तीव्र मारा करून भारतीयांनी चिंगास व राजौरी गाव त्यांनी तिरंगी राजौरी गाव जिंकून त्यांनी आपला तिरंगी ध्वज फडकविला. ह्या युद्धात 500 पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. ह्या अतुलनीय कामगिरीमुळे सेकंड लेफ्टनंट राणेंना सर्वोच्च परमवीर चक्र हा बहुमान दिला गेला. 25/6/1958 ते मेजर पदावरून निवृत्त झाले. पण त्यानंतर सुद्धा त्यांनी 1958 ते 1971 सैन्यामध्ये ते कार्यरत राहिले. 11/4/1994 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी त्यांच्या 15 तेलवाहू जहाजांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली. त्यात MT राम राघोबा राणे PVC हे एक तेलवाहू जहाज त्यांचे नाव दिले गेले. 8 ऑगस्ट 1984 पासून ते जहाज 25 वर्ष कार्यरत होते. कारवार येथे INS संग्रहालयाजवळ त्यांचा पुतळा उभारला गेला आहे. अशा परमवीर चक्र प्राप्त श्री राणे यांचा अतुलनीय शौर्यास म्हणजे कोटी कोटी प्रणाम. छान अरविंद शेठ, छानच शौर्य गाथा. मस्त 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 खूप छान छान झालं. मस्त मस्त. थांबा जागा सोडू नका, बसून राहा. माहिती मिळाली. सगळ्यांचं कौतुक ऐका आणि मग अनामिका ताईंना छान झालं. आणि असंच रेग्युलर करत राहा. आता आपल्या समोर अनामिका ताई चव्हाण सादरीकरण करते. हा, करा सुरुवात ताई. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. विषय आहे टोपी. आता टोपी म्हटलं की चटकन डोळ्यासमोर सफेद टोपी येते. पांढरी किंवा काळी टोपी, फेटा, पगडी, लांबरुंद रुमाल हे सर्व प्राचीन काळापासून पारंपरिक डोके झाकण्याचे वस्त्र. खेड्यात सर्रास टोपीचा वापर दिसतो. उन्हामध्ये टोपी खाली ओला रुमाल, चक्कर आली तर टोपी खाली कांदा, पावसाळ्यात प्लास्टिक कव्हर ठेवले जाते. एवढेच नाही तर काहीतरी लपवता पण येते. 1918च्या स्वातंत्र्य चळवळीपासून खादीची गांधी टोपी प्रचलित झाली. अजूनही काही राजकारणी टोपी वापरताना दिसतात. शाळांमध्ये सुद्धा टोपी हा गणवेश म्हणून सुद्धा वापरली जाते. लग्न समारंभात, शुभ प्रसंगात मान सन्मान म्हणून, आहेर म्हणून टोपी, फेटा दिले जातात. मोठ्या जनसमुदायात टोपी उंचावून आपली हजेरी प्रदर्शित केली जाते. तपास करताना मृत व्यक्ती आढळली तर पोलीस अधिकारी आपली कॅप काढून शौक भावना व्यक्त करतो. टोपीवरून काही म्हणी प्रचलित. दुसऱ्यांना टोपी घालणे, याची ह्याला टोपी घालणे, टोपी उतरविणे किंवा टोपी माझी इज्जत असं म्हणणे वगैरे वगैरे. काही विस्मयकारक घडलं की डोक्याला हात लावत च्या मारी टोपी असं काही लोक म्हणताना दिसतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा टोपी, फेटा, पगडी, साधू संतांच्या टोपी, पेशवाई, शिवशाही पगडी, वारकरी टोपी, वारकरी म्होरक्यांची टोपी प्रचलित आहे. सैन्यातले वायुदल, भूदल, नौदल मध्ये, पोलीस दलात, सरकारी खाजगी संस्था कार्यालयामध्ये होद्दा, शिस्त जपण्यासाठी आणि कर्तव्याची जाणीव म्हणून ही टोपी वापरली जाते. हॅट, टोपी, फेटे हे वापरले जातात.
ते स्वच्छ आणि योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने घालण्याचे नियम असतात. आपल्या देवी देवतांच्या शिरावर पण रत्नजडित मुकुट किंवा मौल्यवान फेटा असतो. भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटावरील मोरपीस खूपच सुंदर दिसतो. मोरपिसाशिवायचा श्रीकृष्ण डोळ्याला आणि मनाला पटतच नाही, एवढे त्याचे वैशिष्ट्य आहे. डोक्यावरच्या या वस्त्राचे गाव, शहर, प्रांत, देश विदेश प्रमाणे तसेच पद, धर्म, होद्दा, सामुदायिक संबंधाप्रमाणे रंग, रूप, आकार आणि नावही वेगवेगळी आहेत. त्यासाठी सुती, टेरिकॉट, रेशीम कापड, वुलन, प्लास्टिक किंवा प्राणी कातडे सुद्धा वापरले जाते. ही टोपी शिवून, विणकाम करून, भरतकाम करून किंवा कारखान्यात बनवली जाते. ऋतूप्रमाणे बनवली जाते. काही लोक पिढीचा धंदा चालवून उदरनिर्वाह करतात. टोपी मागून पुढून टोकेरी आणि निमुळती असते. चित्रपट कलावंत आपल्या स्टाईल प्रमाणे हॅट किंवा टोपी वापरत आणि वेगळी एक आपली वेगळीच ओळख तयार करत. देवानंदची स्टायलिश हॅट, दादा कोंडकेची आडवी टोपी आपल्याला लक्षात राहते. मजूर वर्ग फडके बांधतात. शेतकऱ्यांची टोपी, ड्रायव्हर टोपी, गुरखा टोपी, काश्मीरी टोपी, मौलाना टोपी प्रसिद्ध आहे. युरोपियन स्त्रिया तर हॅट किंवा रुमाल वापरतात. महाराष्ट्रात लग्न समारंभात स्त्री पुरुष फेटे बांधतात. स्त्रिया डोक्यावर पदर घेतात. मुस्लिम स्त्रिया बुरखा घालतात. खाणीत किंवा खोल समुद्रात काम करणाऱ्यांच्या डोक्यावरच्या हॅटमध्ये गोगल, चष्मा, लाईट्स आणि पंखा देखील जोडलेला असतो. पंजाबमध्ये पगडीचे 2 प्रकार आहेत, साफा आणि पाग. मुघल सम्राट अकबर यांनी इराणी पद्धतीची अटपटी पगडी प्रचलित केली होती. औरंगजेब स्वतःचा उदरनिर्वाह टोप्या विणूनच करीत असे. आकर्षक पगडीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व खूप भारदस्त आणि आदरयुक्त वाटे. राजस्थानात राजा महाराजा उमरावशाही पद्धतीची पगडी बांधत. तिथे ऋतूनुसार पगडीचा रंग बदलत असे. नेपाळ, तिबेट या भागात गुरखा टोपी प्रसिद्ध आहे. परदेशात वेगवेगळ्या प्रकारच्या हॅट्स वापरल्या जातात. अशा प्रकारे पुष्कळ प्रकारच्या टोप्या, हॅट्स, फेटे, पगडी दिसून येतात. मान सन्मान. भारतातर्फे मान सन्मान, प्रेम, आदर आणि सख्य निर्माण करण्यासाठी टोपी, पगडी, फेटा ही अलौकिक भेटवस्तू म्हणून दिली जाते. धन्यवाद. वा 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 वा. नेहमीसारखा नवीन एका विषयाला हात घातला. छान झालं अनामिका, खूप छान. टोपीचे प्रकार कळलेत. टोपी एट द टॉप. पण तुम्ही टोपी घालून सादर केलं असतं तर किती छान. छान छान छान. नमस्कार. आपल्याला अनुसुयाताई कुंभारांचं ऐकायचं बाकी आहे, तोपर्यंत आपण कार्यक्रमात पुढे जातो. अपर्णाताई चिटणीस यांनी आज एक छान विषयाला हात घातला आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे. उद्या मी आमच्या रोटरी डेफ स्कूल आणि रोटरी डेफ कॉलेजला सकाळी 11 वाजता कार्यक्रमात असणार आहे. पण मला आठवलं की तिथे आम्ही हेलन केलरला दैवत मानतो आणि कार्यक्रम सुरू करतो. तर त्या हेलन केलरची आणि त्यांच्या गुरु अॅनी यांचं गुरुपौर्णिमेनिमित्त आज आठवण केलेली आहे. लहानपणीच आजारपणामध्ये त्या बहिऱ्या आणि आंधळ्या झाल्या. एकाच आजारपणात आणि बहिऱ्या झाल्यामुळे मूक झाल्या, कारण ते वय लहान होतं. शब्द शिकायच्या, सगळे शब्द शिकायच्या अगोदरची केस होती. पण सगळ्यात महत्वाचं की आपलं मूल अचानक बहिरमुख आणि आंधळ झालं. त्यांनी पालक खचले नाही आणि पुढे जाऊन हेलन केलर पण एवढी जिद्दी होती की त्यांनी आपली प्रगती घोडदौडाने चालू ठेवली. आणि अगोदर जे काही शिकलं होतं, माझ्या माहितीप्रमाणे 19 महिन्याचं असताना, म्हणजे 1.5 वर्षाचा असताना हा आजार झाला होता. तर अगोदर जे काही शिकलं होतं त्याचा थोडा आधार घेऊन अॅनी या शिक्षिकेने त्यांना वैयक्तिकरित्या छानपैकी शिकवलं, ज्याच्यात हेलन केलर जिद्दी होत्या आणि अॅनी त्यांचे गुरु पण जिद्दी होते असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यापुढे ब्रेल लिपीतून शिक्षण घेऊन त्यांनी अखंड जगाला स्फूर्ती दिली. त्या कधीही एकट्या कुठे जाऊ शकत नव्हत्या, त्यांना आधार लागायचा. पण त्यांनी सगळ्यांना एक उत्तम संदेश दिला की स्वतःला कमी लेखू नका.
आणि गावोगावी जाऊन त्या काळात सर्व अपंगांना त्या मानसिकरित्या आणि प्रॅक्टिकल जे काही ज्ञान घ्यायचं आहे, जसं ब्रेल लिपी आहे अंधांसाठी आणि मूक किंवा बधीर मुलांसाठी साइन लँग्वेज आहे, ह्याच्या आधाराने त्यांनी गावोगावी जाऊन एवढा प्रचार केला आणि आज अपंगत्व ज्यांना आहे त्यांच्यासाठी हेलन केलर या एक गुरु समान आहेत. म्हणजे गुरु शिष्याच्या परंपरातून एक गुरु समान आणि दैवत झालेल्या त्या विषयाला अपर्णाताईंनी हात घातला. अपर्णाताईंचे खूप खूप आभार. आता आपल्या समोर अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. हा अनसुयाताई करा. सर्व सभासदांना सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. माझ्या कवितेचं आहे पाऊस. नाव आहे पाऊस. पाऊस आला भिजवाया तुला, माझ्या डोळ्यात पाऊस आला भिजवाया तुला, चिंब मोतियाचा चुरा लगडला माझ्या मनात, चिंब मोतियाचा चुरा लगडला माझ्या मनात, हिरव्या रानाची पाखर इथं भिरभिरती डोळ्यात, हिरव्या रानाची पाखर इथं भिरभिरती डोळ्यात, रागू मैनेच्या भराऱ्या रात दिनी खुणावत, रागू मैनेच्या भराऱ्या रात दिनी खुणावत, रान घुमते गाण्यात कळ उठते उरात, रान घुमते गाण्यात कळ उठते उरात, कुठे साळीच्या शेतात डुलते साळुंकी सुंदर, कुठे साळीच्या शेतात डुलते साळुंकी सुंदर, झुळझुळू वाहे झरा पाय चाळात ताळ पायात बांधून, झुळझुळू वाहे झरा चाळ पायात बांधून, रान चालले बघत रूप ऐण्यात हसून, रान चालले बघत रूप ऐण्यात हसून, रान फुलांनी घातली रंगीबेरंगी रांगोळी, रान फुलांनी घातली रंगीबेरंगी रांगोळी, कुठले कुरवाळी केळ पोटी भारान वाकली, कुठले कुरवाळी केळ पोटी भारान वाकली, कधी पाहशील डोळा कधी पाहशील डोळा नवनवाळ सोहळा, कधी पाहशील डोळा नवनवाळ सोहळा, माझ्या डोळ्यात पाऊस आला भिजवाया तुला, माझ्या डोळ्यात पाऊस आला भिजवाया तुला, माझ्या डोळ्यात पाऊस आला भिजवाया तुला. खूप सुंदर. खूप छान झालं. पाऊस आला लई जोरात, पाऊस आला लई जोरात. जोकात झालं जोकात. फार सुंदर कविता खूपच छान. अनुषाताई खूपच झोकात झालंय गाणं. त्या पावसाचा कविता. नाद त्या कवितेमध्ये आहे. हो 4 मिनिटं झाले. चाल पण लावली छान. नमस्कार. शुभदा खटावकर यांनी एक वेगळीच आपल्याला माहिती सांगितली, द्रौपदीच्या पूर्वजन्मीची कहाणी आम्हाला सांगितली आणि त्याचं अतिशय सविस्तर असं तुम्ही आम्हाला वर्णन तर केलंच, पण तिने जे शंकराचं व्रत करून जे आपलं इच्छित साध्य केलं आणि 5 वेळा शंकराकडे वर मागितला पती दे म्हणून, आणि मग पुढच्या जन्मामध्ये 5चं काय महत्व झालं आणि काय त्यांना वर अशा रीतीने फळला ह्याची माहिती आपल्याला ती माहितीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे जे काही 5 पांडव म्हणा किंवा 5 तिच्या नशिबात जे पती होते त्याचं जे काही वर्णन आता आपण ऐकतो त्याची माहिती पूर्वजन्मीच्या
कथेमधून आम्हाला तुम्ही सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. विकास पाटील यांनी भगवंतांनी पावन केलेले विदर्भातील इंद्रपुरी म्हणजे अमरावतीचं तुम्ही वर्णन खूप छान सांगितलं. आणि चिंतामणीच्या मंदिरात श्रीकृष्णाची मूर्ती आणि श्रीकृष्णाचं तिथंच विवाह झालेला वगैरे आणि ते रुक्मिणीचं पत्र वगैरे खूप छान माहिती नेहमीप्रमाणेच आम्हाला तुम्ही दिली. तुमचे खूप खूप धन्यवाद. भारती ताई, श्रीकृष्ण लीलावर तुम्ही सांगता आहात आणि श्रीकृष्ण ला मारण्यासाठी अप्सुसाचा कसा उपयोग केला आणि त्यांनी काय केलं आणि त्याला कृष्णाने कसं उत्तर दिलं आणि घाबरू नकोस म्हणून यशोदा आणि नंदाला सांगितलं, हे खूप तुम्ही चांगल्या रीतीने सांगितले. तुमचे खूप खूप धन्यवाद. वैशाली ताईंचं प्रथमच सादरीकरण खूपच छान झालं आणि आज गुरुपौर्णिमेचं महत्व, संकल्प करण्याचा हा दिवस आणि आई शिक्षक गुरु शिष्यांची जोडी, निसर्ग गुरु या सगळ्यांविषयी तुम्ही माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. दत्तात्रय मराठे यांनी सुद्धा आज प्रथमच सादरीकरण केलंय. तोच चंद्रबाण नभात त्यांनी त्याच साडीवर तूच माझी लोकल हे खूप छान रित्या त्यांनी सादर केलं आणि लोकल मध्ये घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचं वर्णन तुम्ही उत्तमरित्या लिहिलेलं आहे. आणि पहिला रेल्वे जो प्रवासी पहिला प्रवास करतो रेल्वेचा, तेव्हा त्याचा तो अनुभव आहे, तोही तुम्ही खूप छान प्रकारे मांडलात आणि सादरी खूप छान केलं, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. रतन याडगीकर, तिला पुरस्कार प्राप्त तिची ही कविता आहे नैराश्य आणि तरुण मुलं आत्महत्या का करतात, पुढचा मागचा विचार त्यांनी करायला पाहिजे. आणि थोडक्यात सांगायचं तर पालकांनी आपल्या पाल्यांना कसे शिक्षण दिले पाहिजे, त्यांच्या शंकांचं निरसन करून अपयश पचवण्याचं त्यांना शिकवण दिली पाहिजे. आणि नैराश्याची लक्षणं काय आहेत हेही तुम्ही आम्हाला सांगितलं. थोडक्यात पालकांना तुम्ही समुपदेशन केलेलं आहे या कवितेतून. तुमचं अभिनंदन. कथेतून केलेलं आहे. प्रफुल्ल साने, तुमचं सांगायचं म्हणजे सोहळा भक्तीचा. आता पंढरपूरची यात्रा नुकतीच झाली, काल आषाढी एकादशी झाली आणि तुम्ही पंढरपूरच्या वारीचा अतिशय सोहळा रसभरीत वर्णन आणि सुहास्य वैज्ञानी आणि छान गोड आवाजामध्ये तुम्ही सादर केलेला आहे. आणि भ्रष्टाचार नको, सर्वांना सुखी ठेव आणि हे सर्वांची मन प्रफुल्लित तुमच्या या अभंग सादर करताना केल्यामुळे आमची सगळ्यांची मन प्रफुल्लित झालेली आहेत. आणि प्रफुल्ल सानेंचं जे त्यांनी मागणं मागितलेलं आहे देवाजवळ, माऊली जवळ, ते नक्कीच पार पाडणार आहे, याबद्दल शंकाच नाही. तुम्हाला ते मिळणारच आहे, आशीर्वाद त्यांचा. पुष्पलता देवरे, गुरुपौर्णिमेचं महत्व, व्यासांचं कार्य सद्गुरु भाग्यानेच मिळतात वगैरे तुम्ही उदाहरणं देऊन खूप उत्तमरित्या सादर केलं. तुमचेही धन्यवाद. सुहास पुरोहित, मी नेहमीप्रमाणेच हसत खेळत याद किया दिलने या गाण्याचं मराठीत रूपांतर करून ते खूप छान तालासुरात गायलं, त्यामुळे तुमचेही खूप खूप धन्यवाद. प्रज्ञा जोशी, गुरुपौर्णिमा म्हणजे तिने त्या वेगवेगळा प्रकार सांगितलं. म्हणजे आश्रम अमरनाथ यात्रेला प्रारंभ होतो आणि बर्फाच्या शिवलिंगाचं दर्शन आणि अध्यात्मापासून विज्ञानापर्यंतचे गुरुचे महत्व, व्यासांचं ज्ञान भांडार याची माहिती तुम्ही आम्हाला सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अरविंद चव्हाण, रामा राघोबा राणे यांना परमोच्च परमवीर चक्र मिळालं आणि त्याची यशोगाथा आज तुम्ही सांगितलीत. एका अर्थाने वेगळ्याच प्रकारे तुम्ही रामा राघोबा राणे यांना वंदन केलेलं आहे गुरुपौर्णिमेनिमित्त, त्याबद्दल तुमचे खास अभिनंदन. कारण एक वेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाला, यशोगाथेला आज तुम्ही सांगितली सर्वांसमोर यशोगाथा आणि त्यांना वंदन केलं, त्यामुळे तुमचे विशेष अभिनंदन. अनामिका चव्हाण, विचारांच्या पलीकडचं तिचं ते सादरीकरण असतं आणि तिचं सादरीकरण म्हणजे सर्व
सर्व चारी दिशेने विचार करून ती सांगते आणि त्यांचा टोपीचा उपयोग, सर्वसमावेशक सविस्तर माहिती, वेगळेपणा, हे सगळे ठळक वैशिष्ट्यासह नेहमीप्रमाणे तुम्ही आज खूप छान टोपींची माहिती सांगितली. तुमच्या कष्टाला आणि जिद्दीला खरंच सलाम. अनामिका सॉरी अनसुया कुंभार तुम्ही नेहमीप्रमाणे छान भारदस्त आवाजामध्ये तुम्ही पाऊस ही कविता तुम्ही स्वतःची तुम्ही सादर केली आणि माझ्या डोळ्यात पाऊस म्हणून तुम्ही सांगितलं. आणि राघू मैना साळुंकी झुलझुल झरे आणि रान चालले बघत आयनात, हे मला खूप छान ही उपमा आवडली. आणि रांगोळी वगैरे आणि केळी वाखली आहेत वगैरे इतकं सुंदर तुम्ही वर्णन केलेलं आहे. आणि आज वेगळ्या प्रकारे शेतीला रानाला पण तुम्ही वंदन करून, आज गुरुच आहे निसर्ग हा सुद्धा, त्यामुळे तुम्हीही गुरुपौर्णिमेनिमित्त ही सादर केलीत आणि त्यांना वंदन केलं, याबद्दल तुमचे विशेष आभार. वेळेअभावी आज खूप रोटकपणे मी सगळ्यांचं सादरीकरणाची समीक्षा केलेली आहे तरी आणि खूप छान रीते सगळ्यांनी सादर केली. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे विशेष गुरुचीच आली आणि गुरु वेगळ्या प्रकारे पण गुरुंना वंदना झाली आणि अशा रीतीने सगळ्यांनीच खूप छान स्वतःचं सादरीकरण केलेलं आहे. सर्व गुरूंना मी प्रणाम करते आणि सरस्वती क्षणानं इथेच विनम्र अभिवादन करून थांबते. अपर्णाताई, तुमची खरोखर कसरत झालेली आहे. 8 मिनिटांमध्ये तुम्ही सर्वांना उत्तम रीतीने न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण इथे